हॅलो. तर आज आपण बघणार आहे घरच्या घरी पनीर कसं बनवायचं. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, 1 लिटर गाईचं दूध घेतलंय मी. तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा, दूध उकळल्यानंतर आहे ना, उकळत्या दुधातच पूर्ण 1 लिंबू मी पिळलाय. गॅस थोडा कमी करून घेतला. हे बघा, 1 लिटर दुधासाठी 1 लिंबू पुरेसा असतो. लिंबू पिळता पिळताच बघा, पाणी आणि पनीर वेगळं झालंय. बघ, पाण्याचा कलर असा हिरवा झाला ना, की समजायचं पनीर तयार झालंय. हे बघा, साधारण 1 लिटर दुधासाठी 1 लिंबू पुरेसा आहे. हे बघा, गाईचं दूध असूनही इतकी छान मलाई आली, म्हणजे इतकं छान पनीर निघालंय. बऱ्यापैकी पनीर तयार झालेलं आहे. म्हशीच्या दुधातून अजून जास्त पनीर तयार होऊ शकतं. तर आता हे आपण गाळून घेणार आहे. हे बघा, हे मी गाळून घेतलंय आणि नंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो लिंबाचा आंबटपणा आहे ना, तो निघून जाईल. हे बघा, किती छान पनीर तयार झालंय. मी तर मुलांना असंच क्रश केलेल्या पनीरचीच भाजी बनवत असते. कारण माझी मुलं आहे ना, की वडी केलेली पनीर आहे ना, ते भाजीतून काढून टाकतात. मग काय उपयोग, पोटात जात नाही त्यांच्या. ते क्रश केलेलं असलं की बरोबर खातात. हे बघा, असं अर्धा तास आहे ना वजन ठेवायचं याच्यावर. अर्ध्या तासात आपलं पनीर एकदम रेडी होईल. यातून असं पाणी जे निथरलेलं पाणी निघतं ना, हे पण खूप हेल्दी आहे. तुम्ही ते फेकून देऊ नका. त्याचा तुम्ही पीठ मळण्यासाठी, भाजी करण्यासाठी, वरणासाठी उपयोग करू शकतात. हे बघा, आता घरच्या घरी बनवलेलं हेल्दी असं पनीर तयार झालेलं आहे. आपल्या मुलांसाठी हे खूपच हेल्दी आहे. त्याच्यात खूप सारं प्रोटीन असतं. बाहेरचं पनीर शक्यतो टाळायचं, कारण ते काय मिक्स केलेलं असेल काही सांगता येत नाही. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.